नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण कोणतंही ज्ञान देण्यासाठी नाही आलोय, तर आज आपण स्वतःशी प्रामाणिक बोलायला आलोय. असा काही प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात आहे. तो प्रश्न खूप साधा आहे, पण उत्तर खूप खोल आहे. आपण खरंच आनंदी आहोत का? थोडं थांबा, लगेच उत्तर देऊ नका. कारण बहुतेक लोक म्हणतात, "हो, सगळं ठीक आहे." पण रात्री एकटेपणी मन काहीतरी वेगळंच सांगतं. बाहेर हसू, आत शांतता नाही. मग प्रश्न उरतो, आनंद आहे की फक्त सवय लागलेली आहे? तो आनंद स्वतः मिळो अगर न मिळो, पण त्याची सवय लागते. हेच आपल्या बाबतीत घडतंय का? आनंदाची चुकीची व्याख्या आपण अनुभवतोय. आपण आनंद कशात शोधतो? तर पैशात, नावात, लोकांच्या कौतुकात, सोशल मीडियाच्या लाइक्समध्ये. आपल्याला शिकवलं जातं, हे मिळालं की आनंदी होशील. पण गंमत काय आहे माहिती आहे? जेव्हा ते सगळं मिळतं, तेव्हा आनंद थोडा वेळच टिकतो. मग पुन्हा रिकामेपणा. कारण आपण आनंदाला वस्तू बनवलंय. पण आनंद ही अवस्था आहे. आनंद मिळवायचा नसतो, तर आनंद जगायचा असतो. तो क्षणाक्षणाला जसा मिळेल तसा तो अनुभवायचा असतो. आपण आनंदाच्या शब्दामागे तुलना करतो. तुलना हीच आनंदाची सायलेंट खुनी आहे. आपण स्वतःला कमी का समजतो? कारण आपण तुलना करत बसतो. तो पुढे गेला, ती सुखी दिसतेय, त्याच्याकडे जास्त आहे. पण आपण एक गोष्ट विसरतो. आपण फक्त दुसऱ्याचं बाह्य आयुष्य बघतो. आतली लढाई बघत नाही. तुलना म्हणजे काय? तर स्वतःच्या आयुष्याला नाकारून दुसऱ्याचं आयुष्य स्वीकारणं. आणि असं केलं तर मग आनंद कसा मिळणार? असं करता करता आपण काही गोष्टींच्या अपेक्षा ठेवायला सुरुवात करतो. आणि अपेक्षा हेच तर प्रेमातलं खरं दुःख आहे. आपण म्हणतो, "मी इतकं केलं तरी." इथेच सगळं बिघडतं. कारण प्रेमात गणित नसतं. पण आपण हिशोब ठेवतो. मी दिलं, त्याने नाही दिलं. मी समजलो, ती नाही समजली. अपेक्षा म्हणजे आपल्या सुखाची जबाबदारी दुसऱ्याच्या हातात देणं आणि मग तो अपयशी ठरला, तर आपण दुःखी. कारण की आपलं सुख ही हे त्याच्या यशावर ठरलेलं असतं. त्याने आपल्याला रिस्पेक्ट दिला, तर आपण सुखी, नाहीतर आपण दुःखीच. हे सर्व आपल्या मनावर अवलंबून असतं आणि मन हा आपला शत्रू आहे की मित्र आहे, हे आपण ओळखलं पाहिजे. मन सतत बोलत असतं. कालचं दुःख, उद्याची भीती, आजची अस्वस्थता. मन आपल्याला इथे राहू देत नाही. आनंद नेहमी वर्तमानातच असतो. पण मन मात्र कायम भूतकाळात वावरत असतं, भविष्यात वावरत असतं. म्हणूनच मन शांत नसेल, तर आयुष्य सुंदर असूनही आपण दुःखीच असतो. कारण की मनावर कोणालाही कंट्रोल करता येत नाही. आपण स्वतःला ओळखतो का? हा एक प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारायचा. आपण स्वतःला नावाने ओळखतो, भूमिकांनी ओळखतो, पण आतला माणूस कधी ओळखला? ओळखला का? तर उत्तर आहे नाही. जो शांतता शोधतो, जो प्रेम शोधतो, जो अर्थ शोधतो, तो आपण कधी ऐकतो? तो ऐकूच येत नाही. आपण बाहेर इतके गुंततो, की आत जायला वेळच मिळत नाही.
आणि मग एकटेपणा आणि शांत एकांत या गोष्टी कधी आपण अनुभवतच नाही. एकटेपणा त्रास देतो, पण एकांत घडवतो. जो सर्व काही आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडतो. जे स्वतःसोबत बसू शकत नाहीत, ते कधीच आनंदी राहू शकत नाहीत. कारण आनंद म्हणजे स्वतःशीच केलेली मैत्री आहे. स्वतः एकटेपणामध्ये अनुभवलेला, आत्मचिंतन केलेला विषय हा 100% आपल्याला आनंद देऊन जातो. मग आनंद मिळतो तरी कुठे? आनंद मिळतो जेव्हा अपेक्षा कमी होतात, तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. जेव्हा आपण समोरच्याला आहे तसा स्वीकारतो, तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. जेव्हा आपण स्वतःला माफ करतो, तेव्हा आनंद मिळतो. आणि जेव्हा आपण म्हणतो, "बास हे पुरेसं आहे." हे समजलं, की आपल्याला नक्कीच आनंद मिळतो. आपण आपल्या आत्म्याशी संवाद साधायला शिकलं पाहिजे. आज एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, "मी धावत का आहे? मला नेमकं काय हवंय?" जर आज सगळं थांबलं, तर मी शांत असेन का? जर उत्तर नाही असेल, तर आयुष्य बदलायला वेळ आहे. आनंद बाहेर नाही, तो तुमच्यातच आहे. फक्त थोडं थांबा, थोडं ऐका. ते पण दुसऱ्याचं नाही, तर स्वतःच्या मनाचं. आणि आत्मचिंतन करा. आनंद नक्कीच तुम्हाला सापडेल. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच मनाशी संवादासाठी सोलफुल लाईफ या चॅनलवर जोडून राहा.